शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। श्री अमर उर्फ प्रवीण अशोक अण्णा बागेवाडी यांची कर्नाटक लिंगायत सोसायटी केएलई संस्थेच्या संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल समस्त वीरशैव समाज निपाणी महादेव मंदिर ट्रस्ट व श्री गणेश मंडळ महादेव गल्ली यांच्या वतीने महादेव मंदिरमध्ये भव्य सत्कार करण्यात आला। केएलई संस्थेचे नूतन पदाधिकारी याप्रमाणे महांतेश शिवानंद कौजलगी, अध्यक्ष बसवराज शिवलंगप्पा तटवटी, उपाध्यक्ष त्याचप्रमाणे संचालक म्हणून अमित प्रभाकर कोरे, प्रवीण अशोक बागेवाडी, प्रीती किरण दोडवाड, महांतेश मल्लिकार्जुन कवटगीमठ, मल्लिकार्जुन चन्नबसप्पा कोळी, विजय श्रीशैलप्पा मेटगुड, जयानंद उर्फ राजू महादेवप्पा मुनवळ्ळी, मंजुनाथ शंकरप्पा मुनवळ्ळी, बसवराज रुद्रगौडा पाटील, विश्वनाथ इरणगौडा पाटील, यल्लनगौडा शिवयोगप्पा पाटील, अनिल विजय बसप्पा पट्टेर असे नूतन संचालक पदांची निवड करण्यात आली आहे। तसेच यावेळी नंदिनी बागेवाडी, सीमा बागेवाडी, महेश बागेवाडी, दयानंद कोटेवाले, मल्लिकार्जुन गडकरी, संजय मुळवाडे, अरुण भोसले, बाबासाहेब चंद्रकुडे, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, रवींद्र शेट्टी, रवींद्र चंद्रकुडे, शिवकांत चंद्रकुडे, सागर भोसले, आकाश भोसले, रवींद्र कोटेवाले, डॉक्टर महेश ऐनापुरे, डॉक्टर गजानन ऐनापुरे, प्रवीण तारळे, गणेश खडेर, गजेंद्र तारळे, श्रीनिवास संकपाळ, प्रमोद पनरे, रमेश भिवसे, चंद्रकांत चौगले, रवींद्र वशिरार, बाबूराव पाटील, अनिल पाटील, शंकर जडी, रुद्रप्पा अम्मनगी, राजू पाटील, चिंतामणी वाळवे, वज्रकांत सदलगे, सुरेश शेट्टी, रवींद्र शेट्टी, शीतल खोत, उमेश खोत, जगदीश खोत, अर्चना सुंदनूर, अभिषेक बागेवाडी, दर्शित बागेवाडी यांच्यासह विविध संघ संस्थेचे पदाधिकारी मान्यवर मंडळी या सत्कार समारंभाच्या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी कमिटी मंडळ, समाज बांधव, केएलई संस्थेचे सभासद वर्ग, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या वेळी सुरुवात प्रथम श्री अमर बागेवाडी यांचे स्वागत फटाके उडवून करण्यात आले। त्यानंतर बागेवाडी परिवारांनी श्री महादेव मंदिरामध्ये श्रींचे दर्शन घेतले। माजी सभापती सुनील पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केले। स्वागत करून आज केएलई कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचा काल रात्री अन्नापूरचा प्रवीण उर्फ अमर बागेवाडी त्यांचा अविरोध झाला। तर आम्ही आणि अरुण 9 वाजता झाले
पण आम्ही 7 वाजता जो पेपरला आणि तो बोर्ड तयार केला होता, कारण मला कॉन्फिडन्स आहे मी 6वं इलेक्शन करले आता त्याच्याबरोबर 4 इलेक्शन केलो, अमोलबरोबर 2 केलो. मला माहिती आहे अण्णा प्रभाकरांचं बरोबर त्यांनी असं काय त्यांनी गप बसणारे लोक नव्हा आणि कुठल्याही पद्धतीने त्यांनी हे अनापोज होतंय भाऊमाफी होतं भाऊमाला म्हटलं की कुठल्याही पद्धतीने अण्णा होतंय भाऊमाफ गप बसा म्हणून दुकानात आम्ही बसवतो. त्या पद्धतीनं आम्ही खेडेगाव म्हणा निपाणी गेले 15 दिवस फिरलं की लोकांनी उत्सुक होता की बाबा आम्ही आहे तुमच्यासाठी बरोबर आणि तुम्ही काय घेऊ नका, तुमच्यासाठी तुम्ही आम्हाला मेंबर केला आणि तुमच्याबरोबर राहणार आणि सगळ्या खेड्यात फिरलंय आणि निपाणीची सगळेजण आम्ही फिरून आम्हाला पूर्ण त्यांनी पाठिंबा दिला. त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण बेळगावला परवा 19 तारखेला जाऊन फॉर्म बी भरला. फॉर्म भरताना आम्ही कमीत कमी 100 जण होतो. 2 फॉर्म आम्ही भरला. तिथं सगळेजण आम्ही अण्णांनी भेटलं. मग आम्हाला आनंद असा वाटतंय की अशोकांच्या नंतर 2 वेळा प्रेर आम्हाला आला आणि आमच्या गल्लीला आणि आमच्या समाजाला एक निपाणीला या बाजूला एक कार्यक्रम आहे आणि पुढे असंच राहणार त्यात काही संशय नाही. कारण आमचं काही जर काम व्हायचं झालं तर लोकांचं गोरगरिबांचं काही असते ते असते की कुठं जायचं तिकडं जायला पाहिजे बेळगावला आणि तिकडे जायला पाहिजे कुठेही न जाता आपल्या दारात आमच्या माता मंदिरमध्ये केलीचं डायरेक्टर म्हणजे तुम्ही काय हलकं समजू नका की बाबा एवढा मोठा जे फुटपाथ आहे त्यामुळे तुम्ही निवडून आला निवडून तर येणारच होतं त्यात काय संशय नाही. इलेक्शन होतं तुम्ही मला माहिती होतं पण प्रत्येक मतदाराला भेटायचं आमचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे किती मेंबर अण्णांनी केलं सगळ्या मेंबरला आम्हाला जाऊन भेटलेलं आहे. कुणालाही आम्ही पक्षीभाग भेदभाव कुठेही केले का आपलीच मेंबर आहे त्यांनीच केलेलं आहे आणि आम्ही जाऊन रातोरात्री घरोघरी जाऊन त्यांना भेटून सगळीजण आम्हाला सहकार दिला आणि असंच आम्हाला ना आणि त्यांचं टीम आम्ही सगळीजण डॉक्टर असू दे ताळ्यांना असू दे शेट्यांना स्वामीजी भाऊमा सर्व लोकांना सगळ्यांचं काय नाव गेलं येते सगळीजण आम्ही उत्सुकपणे काल रात्रीपासून आम्ही वाट बघायचा की कालच येतील काय म्हणून. सकाळी आणि प्रभाकरांच्या त्यांनी एवढं मोठं मन करून प्रभाकरांनी मागं घेतला की बाबा मीच मागं घेतो पण तुम्ही सगळीजण सोडून चालवा. सगळं यंग पिढीला त्यांनी घालून त्यांच्या नेतृत्वाखाली आता चांगलं होईल आणि तात्यांनी जे पद होतं ते आम्हाला मिळावं असं आम्ही अनेक प्रस्ताव करू आणि परत आम्हाला मिळावा आणि सगळेजण अण्णांनी आम्ही भेटवा त्यांचं टायमिंग घेऊया आणि अण्णांनी रिक्वेस्ट करवा की व्हाईस चेअरमन आम्हाला मिळून दे म्हणून हे करवा निवेदन देवा आणि सगळेजण तुम्ही आमच्या एवढं सांगितल्यावर अर्धा तास झाला आम्ही काय तर 2:30ला सांगितलं सगळेजण आला ह्यात सगळे मेंबरच जास्त आहेत सगळ्यांनी आम्ही हे करून अण्णांचा आता सत्कार करवा सगळेजण आला त्याबद्दल मी मंडळ व समाजतर्फे मी सगळ्यांचा ऋणी आहे. आता सत्कार आणि कोण बोलणार असेल 2 शब्द कोणी येऊन बोलू शकता. कोण जर बोलणार असला तर बोला नंतर मग सत्कार होईल मग आम्हाला 1-2 शब्द बोलतो. त्यानंतर डॉक्टर देशपांडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. तर आज मला सांगायला फार आनंद वाटतो की ते अण्णा पोस्ट आणि हे इलेक्शन करता निवडून आले त्याबद्दल आणखी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला हे सांगायसारखं वाटतंय की ज्यावेळी माझं MBBS चालू होतं मला MBBSला सीट मिळत नव्हतं. इनफॅक्ट सप्टेंबर महिना लिटरली लास्ट महिना होता त्यावेळी माझा भाऊ पण हे होता घरी एक फोन आला अशोकांना बागवडेंचा प्रशांत कुठे पाठव म्हटलं गेलो तर मला अशोकांना ते सांगितलं तुला सीट मिळते चल म्हणून आज आम्ही जे पण आहे ते बागवडेंच्या मला हेही सांगावंसारखं वाटतं की आज निपाणीत जेवढे आम्ही सगळे सुशिक्षित झालो ज्यांची मुलं कॉलेज शिकली ही शिकली आज जर आजूबाजूच्या खेड्यांमध्ये बघितला तुम्ही कॉलेज शाळा सोय बिलकुल नाही. लोक 50-50 किलोमीटर 100-100 किलोमीटर फक्त PUC 1 PUC 2 शिकायला जातात. त्या काळात गणपती ईश्वरप्पांचा विचार किती थोर होता बघा. त्या काळात त्यांनी 3 लाख जागा देऊन असं कॉलेज बांधलं. त्याबद्दल एकदा त्यांच्याकरता त्याच्या थोर फॅमिलीला कायम असे शुभेच्छा सगळ्यांतर्फे आम्हाला आलं संकष्टी होता त्याविषयी निकाल झाला आणि काल गणेश जयंती होता म्हणजे गणपतींना गणपतींना फार काय लांब नाही मला मी आजाद पडते माहिती असं तर आनंदाचा गोष्ट सांगायची तर मी बोलतो आता सरकार 2 मिनिटं करवा आणि सरकार
त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते अमरांना बागेवाडी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा व्यक्त केली। त्याचप्रमाणे अमर बागेवाडी यांनी सुद्धा सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांच्या सहकार्याने माझा विजय झाला आहे, त्यासाठी सर्वांचा मनापासून आभारी आहे असे सांगितले। त्या निवडणुकीच्या तयारी त्यांच्या सूर्यवंशाच्या आमच्या बाजू पाऊलला सगळे मित्र बांधव सगळेजण मिळून सगळी तयारी नियोजन त्यांनी केले। ज्या वेळेस फक्त कुठं जायचं आहे मला सांगणार, मी नाही यायच्या अगोदर हे सगळे असणार तर ते सगळं नियोजन सगळं त्यांनी केलं। सगळं आम्ही नॉमिनेशन भरण्याचं त्यावेळेला एक अर्थानं कसं झालं की निवडणूक आणि तुमचं अभिनंदन चाललं पाहिजे की तुम्ही तुमचीच निवडणूक होती। आणि प्रवासाच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही संस्थेने पण बरीच प्रगती केली आहे। हे सगळ्यांना माहीतच आहे की 35 संस्था होती, तिथं वर संस्था गेले। आता युवा पिढीकडे त्यांनी सगळं जोरा सांभाळायला दिलं। आता तसंच आम्ही तरुणांच्या नेतृत्वाखाली प्रभाकरांचं मार्गदर्शन तर असतानाच आम्हाला, तर आम्ही तरुणांच्या नेतृत्वात आम्ही परत प्रभाकरांनी जसं नाव लौकिक केलेलं आहे परत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला आम्ही प्रयत्न करतो आणि तुमच्या सर्वांचं पुढे तसंच नाव त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, उद्योजक, व्यापारी मित्रमंडळ, समाज बांधव, मंडळाचे कार्यकर्ते, कमिटी मेंबर, कन्नड साहित्य परिषद व केएलई कॉलेजचे शिक्षक शिक्षिका स्टाफ सर्वांनी अमर बागेवाडी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार समारंभ कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला। उपस्थित सर्वांचे वीरशैव संस्थेचे चेअरमन माजी सभापती सुनील पाटील यांनी आभार व्यक्त केले। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।